नमस्कार. मी महिला उत्कर्ष समिती कोकण विभाग अध्यक्ष ज्योतिका हरियान. आजचा आमचा विषय आहे महिलांचे आरोग्य. आपली शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अवस्था म्हणजे आपलं आरोग्य. आणि आपण जर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुखी आणि समाधानी आयुष्य जगत असू तर आपण निरोगी आयुष्य जगतो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु तसं आपल्या बाबतीत होतं का? नाही. त्याला कारणही तशीच आहेत. कारण आपल्यावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात. बऱ्याच महिला नोकरी व्यवसाय करणाऱ्या असतात आणि हे सगळं सांभाळता आपल्याला म्हणावं तितकं आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. आणि त्याच्यामुळे केव्हा तरी आपल्या आरोग्याचा असा काहीतरी मोठासा असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यावेळी आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. बरीच आपल्या शरीराची हानी झालेली असते आणि ती हानी भरून काढता आपल्याला खूप वेळ द्यायला लागतो. त्यामुळे मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आणि ही आरोग्याची काळजी घेताना प्रथम आपण आपल्या कामाची लिस्ट बनवली पाहिजे. लिस्ट बनवल्यानंतर त्या लिस्टनुसार आपण आपल्या कामाचं वेळापत्रक बनवलं पाहिजे आणि त्या वेळापत्रकानुसार आपण आपलं काम केलं पाहिजे. त्या वेळापत्रकामध्ये खास करून आपण स्वतःसाठी काही तास राखून ठेवले पाहिजेत आणि त्या तासांमध्ये आपण आपल्याला आवडत असलेल्या गोष्टी जातीने केल्या पाहिजेत. मग कुणाला डान्सची आवड असेल, कुणाला गाण्याची आवड असेल, कुणाला वेगवेगळे गेम खेळायची आवड असेल तर त्या वेळेमध्ये आपण हे सर्व केलं पाहिजे. त्याचबरोबर खास करून व्यायामासाठी काही खास असा वेळ त्या वेळापत्रकामध्ये नमूद केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण दर दिवशी न चुकता व्यायाम केला पाहिजे आणि आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा व्यवस्थितरित्या सांभाळल्या पाहिजेत. तर आपण निश्चितच उत्तम आरोग्य जगू शकू असं मला वाटतं. धन्यवाद.